राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या, तर सर्वांचं लक्ष लागलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आपला गड कायम राखत महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा विजय मिळालाय. शहरी भागात शिवसेना शिंदे गटाने आपलं अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. यामध्ये नेरळ शहराचा मोठा वाटा असून युवा नेते प्रसाद थोरवे यांच्या नियोजनासह पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मोठा हातभार असल्याचं समोर आलंय. आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ शहराला विकासाची वाट खुली करून दिली. त्यामुळेच जनतेने आमदार महेंद्र थोरवे यांना आपल्या बहुमूल्य मताचं भरभरून दान दिलंय. नेरळ शहरातील बूथवर एकूण 1587 मतांची आघाडी महेंद्र थोरवे यांना मिळाली आहे. त्यामुळे नेरळ शहरात आमदार महेंद्र थोरवे हेच एक नंबर असल्याचं सिद्ध झालंय. दरम्यान याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेरळ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते अंकुश दाभणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की 2014च्या इलेक्शन मध्ये या नेरळ जिल्हा परिषद वार्डमध्ये महेंद्र थोरवे एक नंबरला होते. तसेच 2019च्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेच्या माध्यमातून एक नंबरला होते आणि 2024च्या निवडणुकीमध्ये देखील या नेरळ जिल्हा परिषद वार्डमध्ये एक नंबरलाच राहिले आणि चांगल्या मताची आघाडी मिळाली. याचं महत्वाचं कारण असं आहे त्यांनी केलेली विकास कामं आहे. नेरळ जवळजवळ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जलजीवनच्या माध्यमातून नवीन पाणी योजना आणल्या आहेत. जवळजवळ 200 कोटीची कामं या नेरळ जिल्हा परिषद विभागामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून झाली आणि इथे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मन एकजुटीने चांगल्या पद्धतीचं काम असं काम नियोजनबद्ध काम केलं. प्रचारामध्ये आमची जेवढी मोठी आघाडी होती सर्व कार्यकर्ते एकजुटीने एक दिलाने काम करत होते. त्यामुळे आणि इथलं नियोजन हे जे आमचे युवा नेते प्रसादजी थोरवे यांनी जे नियोजन केलं आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि चांगल्या प्रकारचं काम आणि नियोजन केलं त्यामुळे आम्हाला ही मोठ्या प्रमाणाची आघाडी मिळाली. आजपर्यंत कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मंत्रिपद देखील आलेलं नाही आणि आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना असं वाटतंय की आमचे लाडके आमदार यांना मंत्रिपद मिळावं, छोटेकणा असावं पण मंत्रिपद हे कर्जतला मिळावं अशी मागणी आमची सर्वांची राहील. नेरळ शहराला नवीन जलजीवनच्या माध्यमातून 40 करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली आहे, परंतु ती पूर्णत्वास होत नाहीये. तिच्यासाठी आम्ही जास्ती प्रयत्न करणार. नेरळच्या शहरामध्ये जे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. दुसरी गोष्ट आज गटारे नाही आहेत. भुयारी गटाराची योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही आमदारांच्या माध्यमातून करू. नेरळ शहराला विकासाच्या माध्यमातून कसं नेता येईल त्या सर्व गोष्टीचा आम्ही आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि आमदार साहेब ते सर्व काम प्रत्येक अख्खं नेरळ शहर सुधारवण्याचं काम हे आमदारांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि ते करतील ही आम्हाला शाश्वती आहे.